भक्तांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी इथल्या होळी पेटवून यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मढी ग्रामस्थांच्या वतीनं 15 दिवस आधीच चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरासमोर एकच होळी पेटवून होळी सण साजरा करण्यात येतो। यावर्षी मढी ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं थाटण्यावर मज्जाव करण्यात आलाय। आजची मढीची होळी ही केवळ होळी नसून आज खऱ्या अर्थाने मढी देवस्थानच्या मुक्ती संग्रामाला सुरुवात झाली असं मी मानतो। कारण आज या देवस्थानच्या अवतीभोवती जे जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय ते सुद्धा कुठेतरी बाजूला करण्याची वेळ आली आहे। देवस्थानने आणि ग्रामस्थांनी अतिशय धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जे लोक गैरप्रकार करतात, अवैध धंदे करतात, अशांना या पवित्र यात्रेपासून बाजूला करण्याची हीच ती योग्य वेळ आली आहे। एक भटक्यांची पंढरी म्हणून याची एक वेगळी ओळख भारताच्या नकाशावरती आहे। म्हणून या ठिकाणी एक चांगली मोठी यात्रा उत्सव हा आपल्याला धुळवंदनाच्या निमित्तानं, रंगपंचमीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची एक वेगळी परंपरा हे संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या देवस्थानच्या वतीनं जोपात्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चित रूपानं या देवस्थानच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। या देवस्थानने एक चांगला स्वागतार्ह निर्णय देखील घेतलेला आहे आणि निश्चित त्याचं समर्थन संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील त्याचं समर्थन करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।